बरोबर. आणि वारी म्हणजे नक्की काय. जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वारी आहेत की जसे आपण खंडोबाची वारी म्हणतो, तुळजाभवानी मातेची वारी म्हणतो. तशीच प्रचलित वारी म्हणजे ही पंढरीची वारी, जी आपल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये जो काही वारकरी आहे तो ह्या पांडुरंगाची वारी करतो. त्याचं कारण एक असं की आपली या वारीचा अर्थच असा होतो की पुन्हा पुन्हा आपल्या जे कुळदैवत आहे त्याच्या दर्शनाला आपण जाणं. मग ही जी सुरुवात वारीची झालेली आहे ती हजारो वर्षाचा त्याला इतिहास आहे. आपण जगद्गुरू शंकराचार्यांपासून जर पाहिलं तर जगद्गुरू शंकराचार्य स्वतः ज्यावेळेस पंढरपूरला जातात त्यावेळेस पांडुरंग पारंब्याचं वर्णन ते करत आहेत पांडुरंगाष्टकामधून. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठंत मानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे जगद्गुरू शंकराचार्य सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेतात आहेत आणि पांडुरंग परमात्म्याची वारी करतायत.